सोन्याच्या भावात विक्रमी घसरण. ज्यांना सोनं खरेदी करायचंय अशा लोकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 5 मिनिटापूर्वी सोन्याचा भाव उलटा फिरला. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सकाळी जे भाव समोर आले, जे तुम्ही पाहिले होते, ते आता बदलले आहेत. 5 मिनिटापूर्वीच नवीन भाव जाहीर झाले आहेत. सगळ्यात आधी चांदीचे भाव बदलले. डायरेक्ट दिल्लीतून आदेश आला होता. सकाळी चांदीचा भाव वेगळा होता आणि आत्ता पाहिलं तर चांदीमध्ये 91,000 रुपयांची घसरण झालेली आहे. ती भयानक घसरण पाहून लोक खुश झालेच होते, पण तेवढ्याच सोन्याचा सकाळचा भाव रद्द झाला आणि दुसरा नवीन भाव जाहीर झाला. आणि त्यानंतर ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले. पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोनं थोडंसं घसरलं होतं, पण आजचा भाव हा इतका कमी असेल याचा विचार कोणी केलाच नव्हता, कारण की 25 वर्षांचा जुना रेकॉर्ड तुटलाय. सकाळी जेव्हा मार्केट उघडलं तेव्हा सोन्यामध्ये 1200 रुपयांची वाढ झालेली दिसली होती, ज्यामुळे लोकांना वाटलं की जाऊ द्या, आज सोनं घ्यायचं नाही. पण अचानक चांदी घसरल्याची बातमी टीव्हीला आली आणि त्याच्या पाठोपाठ 5 मिनिटांनी सोन्याचे भाव धडाधड खाली आले. हे पाहून ग्राहक खुश झाले आहेत, पण जे विक्रेते आहेत त्यांच्या देखील डोक्याला मुंग्या आल्या, कारण की इतक्या कमी किमतीत कसं सोनं विकायचं. कारण की एका दिवसात दोनदा कधीच भाव जाहीर होत नाही, पण आज इतिहासात पहिल्यांदा असा विक्रम झालाय. याला कारण ठरल्या 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामधला जो शांतता प्रस्ताव आहे तर तो रद्द झाला आणि उद्यापासून युद्ध पुन्हा सुरू होणार आहे. आणि जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा सोन्याचे भाव घसरतात, हे लोकांना आता माहिती झाले. पण दुसरा मुद्दा रिझर्व्ह बँकेचा आहे. रिझर्व्ह बँकेने सरकारला एक आदेश दिला आणि त्यानंतर सरकारने सोन्यावर एक नियम लागू केला आणि ज्यानंतर सोन्याचे भावच घसरले. पहा, हा नियम साधासुद्धा नाहीये. हा नियम म्हणजे आता पूर्वी सोनं खरेदी करायचं असेल तर फक्त पैसे लागायचे, पण आता तसं होणार नाही. जर नियम पाळला नाही, जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचं सोनं जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे नवा नियम इतका कठोर आहे की ज्यामुळे भाव डायरेक्ट घसरले आहेत. त्यामुळेच आता ज्या लोकांना नवीन नियम माहीत आहे किंवा जे लोक नवीन नियम पाळतील त्यांनाच सोनं मिळणार असे देखील आदेश देण्यात आले. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीच्या विक्रीमध्ये अडचणी येतात तेव्हाच भाव घसरतो, असं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्ही खुश व्हाल. पण लगेच पैसे घेऊन दुकानात जाऊ नका, कारण की तो नियम नेमका काय आहे तो जर तुम्ही पाहिला नाही तर तुमचं जे सोनं तुम्ही घरी आणलेलं आहे ते देखील तुमचं जप्त होऊ शकतं. पहा, तुम्हाला कदाचित ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण ही 100% खरं आहे, कारण की सरकारने एका GRच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, विक्री करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती पूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 30 सेकंदामध्ये आजचा ताजा 18, 22 आणि 24 कॅरेटचा भाव काय तो आपण लगेच पाहणार आहोत. पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रिझर्व्ह बँकेने सरकारला आदेश दिल्यानंतर काय नवीन नियम सरकारने लावले आहेत, काय सोने खरेदीचा आता नियम बदललाय याची माहिती तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 30 एप्रिलपर्यंत काय भाव त्या ठिकाणी राहणार आहेत, 1 मे पासून सोन्याचे कशा पद्धतीने भाव राहणार आहेत, सगळी डिटेल सविस्तर अंदाज तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला 1 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल किंवा 1 तोळा घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 100% पूर्ण पहा, कारण की ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही. पहा, जे लोक व्हिडिओ अर्धे पाहतात त्यांचं कसं नुकसान होतं याची एक घटना आधी तुम्ही पहा. काल नागपूरमध्ये एका महिलेने अक्षय तृतीया झाली होती आणि अक्षय तृतीयेला सोनं घेता आलं नाही, त्याच्यामुळे ती दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या लक्षात आले की सोनं 3-4 हजार रुपये घसरले की महिला तिथे गेली. महिलेने 70,000 रुपयांचा सोन्याचा एक हार बनवून घेतला तिच्या मुलीसाठी. आता अर्थात तिच्या मुलीला हार बनवण्याचा उद्देश म्हणजे सोनं तिला पुढे काम येईल असं तिने विचार केला होता. पण आजचा भाव जेव्हा तिने बघितला, सकाळी बघितल्यावर तिला बरं वाटलं होतं की सोनं वाढलं होतं, पण त्यानंतर अचानक सोन्याचा भाव आज दुसऱ्यांदा जाहीर झाला आणि तो घसरलेला पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की ती आज म्हणते की माझी खूप चूक झाली आणि तुम्ही देखील ही चूक करणार आहात, कारण की आता तिचं सोनं जप्त होऊ शकतं, कारण की तिला नियमच माहिती नव्हता. हा नियम जर माहिती नसेल तर आता तिचं सोनं जप्त केलं जाऊ शकतं. तर मग काय तो नियम आहे सोन्याचा आणि ज्या किमती कशा पद्धतीने बदलणार, 18, 22, 24 कॅरेटचे आजचे भाव काय आहेत, टप्प्याटप्प्याने आणि अतिशय कमी वेळात पुढील 20 सेकंदात माहिती देणार आहे. पहा, फक्त 20 सेकंदांचा व्हिडिओ राहिलाय, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात बंद करू नका. बघा, सोन्याला आजवरचा सगळ्यात मोठा झटका आज बसलाय.
आता जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहिले तर तुम्ही आनंदाने उड्या माराल, कारण यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीये. काही जणांनी सकाळी पेपर वाचला असेल, कुणी टीव्हीवर बातम्या पाहिल्या असतील, तर कुणी सोनारांचे व्हॉट्सअप स्टेटस बघितले असतील. पण आत्ता आलेले ताजे आकडे पूर्णपणे वेगळे आणि धक्कादायक आहेत. सोन्यात झालेली ही घसरण अविश्वसनीय आहे. 5 मिनिटांपूर्वी ही गुड न्यूज आल्यामुळे लोकांनी आता थेट दुकानांच्या दिशेने धाव घेतलीय. सरकारच्या या एका नियमामुळे अख्खं सोने चांदी मार्केट हादरून गेलंय. भाव इतके खाली आलेत की मोठ्या शोरूम मालकांच्या तोंडचं पाणी पळालेलंय, पण सामान्य माणसाची मात्र चंगळ झालीये. मग आता आजचे ते सकाळचे भाव नेमके काय होते? खरं तर चांदीने सुरुवातीलाच धमाका केला होता, कारण चांदी 91,000 रुपयांनी स्वस्त झाल्याची बातमी आली. तिथं लोकांना थोडा दिलासा मिळाला. पण सोन्याचं काय होणार, हाच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. पण 5च मिनिटात सोन्याचे नवे दर प्रसिद्ध झाले आणि दागिने प्रेमी आनंदाने नाचू लागले, कारण गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड आज मोडला गेलाय. हो, हे ऐकायला एखादं स्वप्न वाटेल, पण थेट सरकारच्या निर्णयामुळे हे शक्य झाल्याने मोठे लोकही अवाक झालेत. मग नक्की काय आहे आजचा रेट? ही घसरण किती खोलवर गेलीये? इतका प्रचंड बदल एकाएकी कसा झाला? आता तुम्ही लगेच सोनं खरेदी करायचं की अजून थोडी कळ काढायची? ही मंदी पुढे किती दिवस टिकणार आहे? सगळी माहिती घेण्याआधी आजचे ताजे भाव आपण लगेच पाहतोय. मला वेळ न वाया घालवता आपण पाहूया आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव. तर आजचे आपण चांदीचे जर ताजे भाव बघितले तर आजचा चांदीचा भाव हा 255 रुपये प्रति ग्रॅम आहे. प्रति तोळा 2550 रुपये आणि 1 किलो चांदी 2,55,000 रुपये किलो याच्या दृष्टीने आहे. आता कालचा आणि आजचा जर फरक बघितला तर काल चांदी 2,57,000 रुपये होती, म्हणजेच 2,000 रुपयाची घसरण इथे चांदीमध्ये झाली आहे. आता आज सकाळी जेव्हा हा भाव जाहीर झाला होता तेव्हा ग्राहक चांदीच्या भाव पाहून खुश झाले होते आणि त्यानंतर आपण सोन्याचे भाव आता घेतोय. सोन्याचा कालचा 18 कॅरेटचा भाव होता 1,16,000 रुपये आणि आजचा 18 कॅरेटचा जर आपण भाव जर बघितला तर 1 ग्रॅम साठी आहे 11,842 रुपये आणि 1 तोळ्यासाठी 18 कॅरेट आहे 1,18,420 रुपये. आता त्यानंतर 24 कॅरेटचा जर आजचा आपण भाव बघितला तर तो 1,54,600 रुपये प्रति तोळा आहे. म्हणजे प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोनं हे जवळपास आपण बघायला गेलं तर 15,460 रुपये प्रति ग्रॅम आहे. आता कालचा हा जर आपण भाव बघितला 24 कॅरेट सोन्याचा तर काल 24 कॅरेट सोनं हे 1,54,000 रुपये होतं. म्हणजे आज हलकी फुलकी सकाळच्या सत्रामध्ये 600 रुपयांची वाढ आज 24 कॅरेट सोन्यामध्ये दिसून आली आहे. आता 22 कॅरेटचा काय विषय झालाय? 22 कॅरेटचा कालचा भाव हा 1,40,200 रुपये होता, तर आज तोच भाव 1,40,580 रुपये झालाय. म्हणजे साधारणपणे 380 रुपयाची वाढ इथे हलकी फुलकी दिसून आली आहे. आता हे सकाळचे भाव आहेत. संध्याकाळपर्यंत म्हणजे मार्केट बंद होईपर्यंत या भावामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. आता युद्ध हे उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे आणि युद्ध जर पुन्हा सुरू झालं तर या भावामध्ये अचानक घसरण होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. पण आता सध्याचा जो भाव आहे याच्यात तुमचं काय मत आहे? तुमच्या मध्ये भाव किती असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये तुमचा आकडा द्या, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि त्यामुळे ग्राहकांनी जर ठरवलं तर एक दिवस सोन्याला माग खेचलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं आहे. आपली भावना, आपला आकडा लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे कमेंटमध्ये तुमचा आकडा नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.